हा बोला मग. यस. महोदय, मुंबईमध्ये कार्यक्रम फर्स्ट जो आयोजित केला गेला होता, क्वांटम तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड, या विषयावरती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे व्याख्यान द्यायला आले होते आणि त्याने असं म्हटलं होतं की आपल्या IIT बॉम्बे नावातील बॉम्बे नाव तसंच आपण ठेवलं, हे मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं, त्यामुळे मी खुश आहे. आता मुंबईचं बॉम्बेचं नामांतर करण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय राज्यपाल, माजी राज्यपाल राम नाईक, भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, ज्याच्यामध्ये आशिष शेलार सारखे, शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते, त्याच्यामध्ये अनिल परब सारखे, यांनी खूप मार पण खाल्ला आहे, खूप केसेस पण घेतलेले आहेत. हा आमच्या अस्मितेचा विषय आणि ही मुंबईचं नामकरण करण्यासाठी, बॉम्बेचं मुंबई करण्यासाठी शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, मुंबईतले तमाम मुंबई प्रेमी नागरिक असतील, मुंबई हे नाव मुंबईच्या नावावरून आलेलं आहे, मुंबादेवीच्या नावावरून आलेलं आहे, याच्यासाठी अथक प्रयत्न करून हे नामकरण झालेलं आहे. आणि कोणतरी केंद्रीय मंत्री येतो आणि तो असं म्हणतो आणि अस्मितेला ठेच पोचवतो. या बाबतीत शासनाचं धोरण काय, की मुंबई हे नावच ठेवलं पाहिजे का केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये शासन खुश आहे, याच्या बाबतीतला खुलासा आशिष शेलार यांनी करावा, कारण हा विषय त्यांच्याशी बऱ्यापैकी संबंधित आहे. खरं तर या विषयावरचं निवेदन अजून प्राप्त झालेलं नाही. विषय माझ्या विभागाच्या अखत्यारीत नसला तरी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, राज्याच्या जिव्हाळ्याचा आहे, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा आहे, मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे. आणि म्हणून आपल्या परवानगीने मी या ठिकाणी या या सूचनेवर माझं मत आणि निवेदन या ठिकाणी मांडतो आहे. महाराष्ट्र शासनाची भूमिका बॉम्बे नाही मुंबईच या बाबतीत खूप स्पष्ट आहे, अधिकृत आहे आणि तीच आम्ही मांडली आहे, यापुढे मांडणार आहोत. राज्य सरकारचे विधान केलं ज्याच्यात बॉम्बे नाव असल्याबद्दल मी खुश आहे, याबद्दल शासनाची भूमिका काय असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला, तर शासन या विधानावर खुश नाही, हेही त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे मांडलं पाहिजे. तिसरा मुद्दा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या बाबतीत केंद्रीय स्तरावरच्या सरकारच्या संबंधित मंत्र्यांना पत्रसुद्धा पाठवलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने भूमिका केवळ नाखुशीपुरता नाही तर पत्र रूपाने केंद्र सरकारला आपलं मत मांडण्यापर्यंत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलेलं आहे. चौथा विषय त्यातला आहे, तो आपल्यालाही माहिती आहे, आपणही वरिष्ठ वकिलात, सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत काही विषय येतात, हाही विषय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे, त्याच्यासाठी पाठपुरावा सुद्धा महाराष्ट्र सरकार करेल. शासकीय विधेयके विधानसभेने संमत केल्याप्रमाणे विधेयक विचारात